आहोत वरळीच्या बस स्टॉपवर आणि या बस स्टॉपवर आपण शिंदे आणि ठाकरे यांची श्रेयवादाची लढाई फलकांच्या माध्यमातून बघू शकतो। हा तो बस स्टॉप आहे। गेले अनेक वर्ष हा बस स्टॉप बंद असलेला पाहायला मिळाला होता आणि हात सुरू करावा यासाठी इथले नागरिकांनी पत्र जी आहे ती दिलेली होती। हे पत्र जे आहे ते आदित्य ठाकरे यांच्याकडेही पोहोचलेलं होतं आणि त्याचबरोबर शिंदे सेनेच्या वरिष्ठ जे अधिकारी आहेत पदाधिकारी आहेत पक्षातील त्यांच्याकडे देखील पोहोचलेलं पाहायला मिळालं होतं। त्यानंतर अनेक प्रयत्नांनी हा बस स्टॉप आता पुन्हा एकदा सुरू झालेला आहे। नागरिक इकडे बस स्टॉपला बसची वाट बघताना पाहायला मिळतात। गाड्या देखील मुळात विशेष म्हणजे थांबताना पाहायला मिळतात। गेले अनेक दिवस हा बस स्टॉप नसल्यामुळे नागरिकांना यामुळे अत्यंत त्रास होत असल्याचं पाहायला मिळालं। मात्र हा बस स्टॉप सुरू झाल्यानंतर आता श्रेयवादाची लढाई जी आहे ती देखील पाहायला मिळते। इथे ठाकरे सेनेनी देखील बोर्ड आपले लावलेले आहेत आणि शिंदे सेनेनी देखील बोर्ड लावलेले आहेत। दोन्ही बोर्डवर एकच वाक्य आहे, ते म्हणजे आम्ही काम जे आहे ते करून दाखवलेलं आहे आणि आम्ही कामातून आमचं वर्चस्व सिद्ध करत असतो, असं यातून एक संदेश देण्याचा प्रयत्न दोन्ही शिवसेनेनी केलेला पाहायला मिळतोय। एका ठिकाणी आपण जर बघितलं तर बोर्डवर लिहिलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बोर्डवर शिवसेनेच्या पाठपुराव्याला अखेर यश। शिवसेना नेते युवा सेना प्रमुख वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे साहेब यांच्याकडे वरळीतील नागरिकांनी निवेदनातून विनंती केली होती आणि त्यानुसार वरळी नाका डॉक्टर ई मोजेस रोडवरील गीता चित्रगृह आणि भीमनगर येथील बसचा थांबा जो आहे तो पुन्हा बसवण्यात आला आहे असं लिहिलंय। तर दुसरीकडे शिवसेनेने लिहिलंय की जनसेवेचा शब्द आम्ही कामातून सिद्ध होतो। वरळी विधानसभा विभाग प्रमुख तथा माजी नगरसेवक दत्ता नरवणकर आणि नगरसेविका वनिता नरवणकर यांच्या सूचनेनुसार हा बस थांबा झालाय असं म्हणतात। दुसरीकडे जर आपण बघितलं तर या साईडला देखील बस थांबा आहे। हा बस थांबा देखील बंद झालेला होता, तो देखील आता सुरू करण्याची तयारी जी आहे ती सुरू आहे। आपण बघू शकतो काम इथे सुरू आहे। त्या बस थांब्यावर देखील आदित्य ठाकरे यांचा इथे एक बोर्ड लागलेला पाहायला मिळतोय। मात्र या ठिकाणी शिंदे सेनेचा बोर्ड नाही आहे, फक्त आदित्य ठाकरेंचा बोर्ड आहे। तर दुसऱ्या ठिकाणी मात्र दोन्हीचे बोर्ड आपल्याला लागलेले पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीतच ही कुठेतरी श्रेयवादाची लढाई आहे का आणि आता जिथे आदित्य ठाकरेंचा बोर्ड आहे तिथे पुन्हा शिंदे सेनेचा देखील बोर्ड लागणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र या सगळ्यामध्ये कुठेतरी श्रेयवादाची लढाई देखील समोर आलेली या बोर्डच्या माध्यमातून पाहायला मिळते। एकंदरीत जर आपण बघितलं तर शाखा प्रमुख 197 राजेश रामकिशोर पांडे यांनी हा बोर्ड लावला शिंदे सेनेकडनं, तर शिवसेना उद्धव ठाकरेंकडनं अभिजित पाटील युवा सेना उपविभाग अधिकारी यांनी हा बोर्ड लावलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता यानंतरची श्रेयवादाची लढाई कशी असणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोजसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र, मुंबई।